आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आता जो सरस्वती मॅडमनी टॉपिक घेतलेला होता, तो टॉपिक आणि आपण जे पातंजली योगसूत्राचं अध्ययन करत आहोत, प्रथम पाद आणि द्वितीय पाद, तो जवळ-जवळ सारखाच आहे. कारण आपण संपूर्ण समाधीपाद आणि साधनपादाचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी समाधीपादाचा आपला 35-36 सूत्रापर्यंत अभ्यास झालेला आहे आणि त्यामध्ये कोइन्सिडन्स म्हणून चित्त प्रसादन जो भाग आहे, मनाची प्रसन्नता, मनाची निर्मलता, हा भाग स्वतंत्र टॉपिक म्हणून तुमच्या सिलेबसमध्ये आहे. परंतु आपण जो आता घेत आहोत, तो संपूर्ण पातंजली योगसूत्राचा पहिला पाठ, पहिलं प्रकरण, समाधी प्रकरण आपण घेत आहोत आणि त्यामध्ये चित्त प्रसादन आलेलं आहे. त्यामुळे कुणी कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. आपल्या टॉपिकमध्ये तो आहेच. शिवाय स्वतंत्र टॉपिक चित्त प्रसादन, चित्त विक्षेप वगैरे आहे. त्याच्यामध्ये तो सरस्वती मॅडमने घेतलेला आहे. तर ठीक आहे. आपण आता थोडीशी उजळणी करणार आहोत. कारण हा विषय थोडासा गहन आहे, डिफिकल्ट आहे. अत्यंत आपण त्रोटकपणे उजळणी घेणार आहोत. पतंजलींचा हा जो समाधी पाद आहे, त्यामध्ये एकूण 51 सूत्र आहेत. सुरुवातीला पतंजलींनी योगाची व्याख्या सांगितलेली आहे. काय सांगितलेली योगाची व्याख्या? योगश्चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे मनातील विचार, भावना यावर नियंत्रण ठेवणे. निरोध, कंट्रोल, विरोध नाही. नंतर त्यांनी हा कंट्रोल ठेवल्यावर काय होतं त्याबद्दल सांगितलंय. तदा द्रष्टुः स्वरूपे वस्थानम. आपण आपल्या मूळ स्वरूपात, आनंदी स्वरूपात राहतो. आपल्यापासून दुःख दूर जातात. सुख आपोआप आपल्याकडे चालत होते. केव्हा? ज्यावेळेस आपण आपल्या मनावरती नियंत्रण ठेवतो तेव्हा. अगर किंवा जर आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवलं नाही, तर काय होतं? वृत्ती सारूप्यम इतरत्र. म्हणजे आपल्या मनातील विचार, भावना जसं करायला आपल्याला भाग पाडतील, तसं आपण करतो. मनावर नियंत्रण न ठेवल्यामुळे आणि त्यामुळे अनेक प्रकारची दुःख आपण भोगत असतो. नंतर त्यांनी 5 वृत्तींची माहिती दिलेली आहे. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. आता याविषयी आपण पुन्हा रिपीट करणार नाही. या 5 वृत्तींचा निरोध कसा करायचा? त्यावर उपाय काय? तो त्यांनी 2 उपाय सांगितलेत. अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे सतत सतत करत राहणे आणि वैराग्य म्हणजे अपेक्षा रहित राहून सर्व कर्म करणे. हा अभ्यास कसा करायचा? तो त्यांनी सांगितलं दीर्घकाल, नैरंतर्य, सत्कारास सेवितो दृढभूमी. बराच काळ करावा लागतो. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत. सातत्याने करावा लागतो. आदरपूर्वक करावा लागतो आणि दृढ निष्ठेने, चिकाटीने करावा लागतो. नंतर त्यांनी संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधीबद्दल सांगितलेले आहे. संप्रज्ञात समाधीचे त्यांनी 4 प्रकार सांगितलेले आहेत. वितर्क, विचार, आनंद, अस्मिता. आणि त्यानंतर त्यांनी असंप्रज्ञात समाधी म्हणजे या संप्रज्ञात समाधीच्या पुढची पायरी, जिला असंप्रज्ञात समाधी म्हणतात किंवा अन्य संप्रज्ञात समाधी म्हणतात, त्याबद्दल सांगितलेलं आहे. आता ती कुणाला आणि कशी प्राप्त होते त्याबद्दल त्याने सांगितलेले. भव प्रत्यय विदेह प्रकृती लयानाम. संसारात राहून जो अलिप्त आहे, सगळी कर्म करूनही कर्माविषयी फळाची अपेक्षा न ठेवता जो कर्म करतो, त्याला ही असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. श्रद्धा, जो श्रद्धावान आहे, बलवान आहे, समाधीचा ज्याने अभ्यास केलेला आहे, ज्याची प्रज्ञा जागृत झालेली आहे, त्यांना सुद्धा ही असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. मग त्यांनी आणखीन एक उपाय सांगितलेला, ईश्वर प्रणिधान. ईश्वराची निरपेक्षपणे भक्ती केल्याने, ईश्वराला मानण्याने, ईश्वराला विना अट, कुठलीही शर्त न ठेवता, कुठल्याही अपेक्षा न ठेवता शरण गेल्यामुळे सुद्धा ही असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. पुढे त्यांनी ईश्वराचं वर्णन केलेलं आहे. ईश्वर कसा आहे? क्लेश, कर्म, विपाक, आशय ही
अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर, सर्व प्रकारची दुःखे, कर्मविपाक, कर्माचा साठा यापासून अलिप्त असलेला जो परमेश्वर आहे त्याला त्यांनी ईश्वर म्हटलेले आहे. मग त्याची गुणवैशिष्ट्य सांगितले, तत्र निरतिशयम सर्वज्ञ द्विजम, म्हणजे त्या ईश्वराकडे सर्वज्ञता आहे, जगातील यच्चावत गोष्टीचं त्याच्याकडे ज्ञान आहे. नंतर तो कसा आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलं, सपूर्वेशाम अपि गुरुहु कालेन अवच्छेदात, तो सगळ्यांचा गुरु आहे आणि तो कालातीत आहे, कारण काळ सुद्धा त्यानेच निर्माण केलेले आहे. मग त्याचं दृश्य स्वरूप काय? दृश्य स्वरूप त्यांनी प्रणव किंवा ओंकार. तस्य वाचक प्रणव, या सूत्रात त्यांनी परमेश्वराचं स्वरूप, दृश्य स्वरूप सांगितलेलं आहे. ओंकार हे परमेश्वराचं स्वरूप आहे. नंतर त्याचं काय करावं, तद जपहा तदर्थ भावनम, त्याचा जप करावा. हा जप केल्यामुळे काय होतं, जे 9 अडथळे आहेत, अंतराय म्हटलंय, व्याधी, स्थान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, हे जे 9 अडथळे आहेत ते आपोआप दूर होतात किंवा प्रणवाचा श्रद्धेने जप केला तर. आणखीन काय होतं, ततः प्रत्येक चेतना अधिगमो अपि अंतराय अवश्य, म्हणजे आपली आंतरिक शक्ती जागृत होते आणि अंतराय अभाव, सगळे अडथळे दूर होतात. अंतरायाबरोबर आणखीन ज्या 4 गोष्टी आहेत, विक्षेप सहभू म्हटलेले, तेही दूर होतात. आणि नंतर त्यांनी चित्त प्रसादन, म्हणजे मन प्रसन्न करण्याचे उपाय सांगितलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शरीरापेक्षा आपलं मन हे अधिक बलवान आहे. आपलं शरीर आपल्याला दिसतंय पण आपल्याला मन दिसत नाही, परंतु मनाची शक्ती आपल्याला माहिती आहे. या मनाबाबत अनेक संतांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. संत कबीर आपल्याला माहिती आहे, त्यांनी मनाबद्दल बरंच वर्णन केलेलं आहे. संत रामदास, संत तुकाराम, बहिणाबाई, अनेक लोकांनी इवन भगवद्गीतेमध्ये सुद्धा मनाविषयी सांगितलेले आहे. कारण हे मन अत्यंत बलवान आहे, अत्यंत सामर्थ्यवान आहे. जे शरीर करू शकत नाही ते मन करतं. ते इंद्रियांना तसं करायला भाग पाडतं. परंतु हे मन सामर्थ्यवान, बलवान केव्हा होतं, जर ते एकाग्र असेल, जर ते शांत असेल, जर ते प्रसन्न असेल, तरच ह्या गोष्टी होतात. आणि त्यासाठी पतंजलीने मन प्रसन्न करण्याचे वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. त्यापैकी काही उपाय आपण पाहिलेले आहेत. पहिला उपाय त्यांनी सांगितलेला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षानाम सुख दुःख पुण्य विषयानाम भावना तश्चित्त प्रसादनम, म्हणजे सुखाशी मैत्री करा, दुःखी व्यक्तींशी करुणा भावाने वागा, कुठलीही अपेक्षा न ठेवता तुम्हाला जसं शक्य आहे तशी त्यांना मदत करा. एखादी चांगली गोष्ट घडली, कुणाकडून घडली तर त्याला प्रोत्साहन द्या. आणि एखादी वाईट गोष्ट कुणी केली तर त्याची निर्भस्तना करा. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करा, परंतु मनातले जे दबून राहिलेल्या भावना आहेत त्या बाहेर काढा. अशा प्रकारे त्यांनी मैत्री करुणाबद्दल सांगितलेले. आणि नंतर त्यांनी पुढचा एक उपाय सांगितले. पतंजली प्रत्येक गोष्टीबाबत अनेक उपाय सांगतात, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. सगळ्यांना एकच गोष्ट जमेल असं नाही. प्रत्येकाचे मनातील विचार, प्रत्येकाची कार्यशक्ती, प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. आणि त्यानुसार पतंजलींनी मन प्रसन्न करण्याचे 7 उपाय सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिला आपण पाहिला, मैत्री करुणा मुदितोपेक्षानाम. दुसरा उपाय त्यांनी प्राणायामाचा सांगितलेला आहे, तोही आपण मागच्या वेळेला पाहिलाय, प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. आता ह्या प्राणायाममुळे मन प्रसन्न कसं होतं हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. प्रच्छर्दन म्हणजे रेचक श्वास सोडणे, विधारणाभ्याम म्हणजे कुंभक करणे, वा प्राणस्य, वा म्हणजे किंवा. श्वास रोखून ठेवल्यानंतर आणि पूर्णपणे बाहेर सोडल्यानंतर मन प्रसन्न होते. आता याच्या मागचं शास्त्रीय कारण आपल्याला माहिती आहे. मी मागच्या वेळेला सांगितले, पुन्हा आता ते रिपीट करतोय.
आपण ज्या वेळेला रेचक करतो तेव्हा काय करतो, आपल्या शरीरातील नको असलेला CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा आपण बाहेर टाकतो. आणि कुंभ करतो त्यावेळेला काय करतो, आपण जो श्वास घेतलेला आहे त्या श्वासामध्ये जो प्राणवायू आहे तो शरीरात रोखून ठेवतो. आणि हा प्राणवायू आपल्या शरीरातील जी फुफ्फुस आहेत, आपल्या शरीरातील आपण जो पूरकाद्वारे प्राणवायू घेतलेला असतो तो रोखून ठेवतो. तो रोखल्यामुळे आपल्या फुफ्फुसातील ज्या पेशी असतात, बबल्स असतात, त्यांना त्याचा पुरवठा होतो आणि रक्त शुद्ध होऊन आपल्या हृदयाकडे जाते. या शुद्ध रक्तात ऑक्सिजन असतो आणि ऑक्सिजन हृदयाच्या पंपिंगद्वारे शरीरातील प्रत्येक पेशीला पुरवला जातो आणि प्रत्येक पेशी ही उत्तेजित होते. त्या पेशीला तिचा खुराक मिळतो आणि त्यामुळे ती पेशी, तिथला अवयव व्यवस्थित कार्य करतो आणि आपला उत्साह वाढतो. आपण जर योग्य तऱ्हेने प्राणायाम केला तर आपल्याला लक्षात येईल की प्राणायाम केल्यानंतर निश्चितपणे उत्साह वाढत असतो. आता हे 2 उपाय पूर्वी सांगितलेले आहेत. आता आणखी 5 उपाय पतंजली आपल्याला सांगत आहेत. सूत्र क्रमांक 35 मध्ये त्यांनी सांगितलंय, विषयवती वा प्रवृत्तीरुत्पन्ना मनसः स्थिती निबंधनी. म्हणजे मन प्रसन्न करण्याचा आणखीन एक उपाय सांगितलेला आहे आणि तो म्हणजे ध्यान. आता काय सांगितलं त्यांनी नेमकं? विषयवती, विषय म्हणजे कुठल्याही विषयाशी, विचारांशी एकरूप होणे. प्रवृत्ती, मनाचा कल. मनसहा म्हणजे मनाची, स्थिती म्हणजे अवस्था, निबंधनी म्हणजे बांधून ठेवणे. म्हणजे नेमकं काय सूत्राचा अर्थ आहे हा? इंद्रियांना जाणवणारे विषय वा विचार यांच्याशी मनाची एकरूपता, एकतानता निर्माण करण्यानेही, म्हणजेच अर्थात ध्यानानेही मन प्रसन्न करता येते, आनंदी करता येते. आता इथे आपल्याला पतंजलींनी जो अष्टांग योग सांगितलेले आहे त्यामध्ये ध्यान, धारणा हे सुद्धा सांगितलेले आहे. पतंजलींच्या अष्टांग योगाच्या पायऱ्या कोणत्या आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आता येथील धारणा ही ध्यानाच्या अगोदरची स्टेप आहे. ध्यान किंवा मन पूर्ण एकाग्र करणं लगेच जमत नाही. त्याला टप्प्याटप्प्याने वश करावं लागतं. कारण आपलं मन हे अत्यंत चंचल आहे. भगवद्गीतेमधला श्लोक मी आपल्याला सांगितलेला आहे, चंचलम ही मन कृष्ण. मन हे अत्यंत चंचल आहे आणि ते एकाग्र करायला, बांधून ठेवायला अत्यंत अवघड आहे. तर पतंजलींनी त्यासाठी अगोदर धारणा सांगितलेली आहे. धारणेचा अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित केला तर आपोआप तुम्हाला ध्यान जमू शकतं. धारणा म्हणजे काय? कुठल्याही एका विषयावर मन केंद्रित करायचा प्रयत्न करणे. आता मन हे अत्यंत चंचल असल्यामुळे सुरुवातीला ते वश होत नाही. कुठल्याही एका विषयावर ते एकरूप होऊ शकत नाही. काही वेळ एकरूप होतं, नंतर परत त्याची शृंखला किंवा लिंक तुटते, परत दुसऱ्या विचाराशी भटकत जातं. परंतु पुन्हा प्रयत्नपूर्वक आपण त्याच विषयाकडे, त्याच गोष्टीकडे मनाला खेचून आणायचं असतं आणि हळूहळू हा धारणेचा अभ्यास वाढला की आपोआप ध्यान जमू लागतं. आता या धारणेसाठी काय आहे उपाय? तर उपाय पतंजलींनी ओंकाराचा सांगितलेला आहे. आपल्या समोर ओंकाराचं चित्र ठेवून त्या ओंकारावरतीच आपलं लक्ष केंद्रित करणं. डोळ्यांनी ओंकार पाहणे, तोंडाने ओंकार म्हणणे आणि कानांनी ओंकार ऐकणे. म्हणजे ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, ती पंच ज्ञानेंद्रिय ओंकाराशी एकरूप करणे. केवळ ओंकारावरती लक्ष देणे. परंतु सुरुवातीला काय होतं, आपण काही काळ, काही सेकंद ओंकाराशी एकरूप होतो. पण नंतर ओंकाराच्या चित्राच्या पलीकडच्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिसू लागतात आणि आपलं मन एकाग्र व्हायचं थांबतं. ते इतरत्र भटकायला सुरुवात होते.
परंतु आपल्याला लक्षात आलं की आपला हा ओंकाराचा जप करताना आपलं लक्ष भटकत आहे, तर पुन्हा त्या ओंकारावरती लक्ष केंद्रित आहे. पुन्हा डोळ्यांनी ओंकार पाहायचा, कानांनी ओंकार ऐकायचा, तोंडाने ओंकार म्हणायचा. म्हणजे ही पंच ज्ञानेंद्रिये जी आहेत ती ओंकारावरती केंद्रित करायची. आणि ही पंच ज्ञानेंद्रिय जेव्हा आपण ओंकारावरती केंद्रित करतो, त्यावेळेला आपोआपच आपलं मनही ओंकारावरती एकाग्र होतं. म्हणजे हे ओंकार हे उदाहरण सांगितलं. तुम्हाला कुठलाही आवडणारा एखादा विषय किंवा एखादी वस्तू याकडे सतत लक्ष केंद्रित केलं, सतत पाहत राहिला, सतत त्याच्याविषयी विचार केला, तरीही तुमचं मन एकाग्र होतं. पतंजलीने काय सांगितलंय? विषयवती म्हणजे इंद्रियांना जाणवणारा कोणताही विषय, एखादं चित्र याच्याशी मनाची एकरूपता साधायची. अशी एकरूपता जर आपण साधली तर आपलं मन एकाग्र होतं, मनातील विचारांची संख्या कमी होते आणि मन एकाग्र झाल्यामुळे आपोआप ते प्रसन्न होतं. सर्वसाधारणपणे मानवी मनामध्ये एका दिवसात 60,000पेक्षा जास्त विचार एकामागून एक येत राहतात आणि त्यामुळे आपलं मन सतत विचारांशी भटकत राहतं. ते एकरूप किंवा एकाग्र होत नाही आणि मन एकाग्र न झाल्यामुळे आपण जे कार्य करत असतो त्या कार्याशी मन एकाग्र न झाल्यामुळे कार्य व्यवस्थित होत नाही. त्यामध्ये काहीतरी बिघाड निर्माण होतो आणि बिघाड निर्माण झाला की त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणजे थोडक्यात मन एकाग्र आनंदी ठेवायचं असेल तर आपल्याला ध्यान हा सुद्धा विषय, आपल्याला आवडणारा विषय घ्यायचा. पतंजली आपल्याला खूप स्वातंत्र्य देते. तुम्हाला आवडणारा विषय घ्या. त्या विषयावरती मन केंद्रित करा. त्या विषयाचाच विचार करा. इतर विचार आपोआप बाजूला होतील. म्हणजे ही धारणा, ध्यान ही सुद्धा मन एकाग्र करण्याची एक पायरी आहे, एक स्टेप आहे. या अगोदर पतंजलींनी प्राणायाम सांगितला होता. प्राणायामाद्वारे मन कसं एकाग्र होतं हे आपण पाहिलंय. आता या सूत्रात पतंजलींनी ध्यान धारणेद्वारे सुद्धा आपल्याला मन एकाग्र करता येतं याबद्दल सांगितलं. पतंजलींचं वैशिष्ट्य हे की कुठल्याही बाह्य साधनाशिवाय हे आपल्याला चित्त प्रसादन सांगतं. कुठल्याही बाह्य वस्तूची आवश्यकता नाही. मुळात योग ही अशी वस्तू आहे की आपलं शरीर आणि आपलं मन याद्वारेच ते आपल्याला साध्य करता येते. इतर कुठल्याही बाह्य वस्तूंची आपल्याला आवश्यकता लागत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असतात. म्हणूनच योग करणं, योग साध्य करणं प्रत्येकाला शक्य आहे. अशा प्रकारे पतंजलींनी या सूत्रात सांगितलंय की कुठल्याही विषयाशी, तुम्हाला आवडणारा विषयाशी तुम्ही एकरूप व्हा. तुम्ही एकरूप झाले की मनातील इतर विचार बाजूला होतील, मन आपोआप एकाग्र होईल, मन प्रसन्न होईल, मन आनंद होईल. तुम्ही जे कार्य करत आहात ते कार्य व्यवस्थित पार पडेल. आता पतंजली पुढच्या सूत्रात आणखीन काही सांगतात ते आपण पाहूया. पुढचं सूत्र क्रमांक 36 आहे. त्यामध्ये पतंजली सांगतात विशोकावा ज्योतिष्मती. आता हे समजायला थोडंसं अवघड आहे. विशोक, आपल्याला शोक माहिती. विशोक म्हणजे शोकरहित होऊन. ज्योती, ज्योती म्हणजे ज्योत. आपण दिव्याची ज्योत पाहतो ना, त्या ज्योती. ज्योतिष्मती, त्या ज्योतीकडे लक्ष केंद्रित करा. आता पतंजलींची सूत्र ही अत्यंत त्रोटक आहे आणि ही त्रोटक असल्यामुळे संपूर्ण अर्थ समजायला अवघड. आता या सूत्रामध्ये 3 शब्द आहेत. विशोका वा ज्योतिष्मती. आता वा का म्हटलेले त्यांनी? वा म्हणजे किंवा. जे वेगवेगळे 7 उपाय सांगितले त्यातला एक उपाय. अगोदरचा उपाय प्राणायाम, तो नाही जमला ध्यान करा, ध्यान नाही जमलं हा उपाय. विशोका वा ज्योतिष्मती. विशोका म्हणजे काय? शोकरहित होऊन. आता प्रत्येकाच्या जीवनात चांगले, वाईट, कठीण, दुर्धर प्रसंग येत असतातच आणि आपल्या मनाची प्रवृत्ती अशी आहे की आपण जे दुःखद प्रसंग घडलेत त्याकडेच आपलं लक्ष एकाग्र करतो. मग पतंजलींनी मन प्रसन्न करण्यासाठी काय सांगितलेलं आहे? विशोका म्हणजे शोकरहित होऊन जीवनात घडलेल्या दुःखद गोष्टींची आठवण न काढता
आपल्या ज्योतिषमती, ज्योती म्हणजे काय? एक ज्योत. ज्योत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दिव्याची ज्योत असते. तर तशी ज्योत आपल्या हृदयामध्ये आहे अशी कल्पना करा. आता ही ज्योत आपल्या हृदयामध्ये आहे अशी कल्पना करून त्या ज्योतिषी एकरूप व्हा, म्हणजे हृदयाशी एकरूप व्हा. विशोकावा ज्योतिषमती, म्हणजे शोकविरहित होऊन, दुःख बाजूला ठेवून आपल्या अंतर्मनात असलेल्या दिव्य ज्योतीचे किंवा आत्म्याचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला असताही मन स्थिर होते, प्रसन्न. आता ह्या कल्पनेच्या गोष्टी आहेत. आपण जर आपलं किंवा एखाद्या शरीराचं पोस्टमार्टम केलं, तर ही दिव्य ज्योत आपल्याला दिसणार नाही. परंतु ती आहे. जसं आपण आपल्या शरीराचं शवविच्छेदन किंवा इतरांचं शवविच्छेदन पाहतो. त्यामध्ये मन दिसतं का हो आपल्याला? पण मन नाही असं कोणी म्हणू शकेल का? तसंच जसं प्रत्येकाला मन आहे, तसं प्रत्येकाच्या हृदयात एक दिव्य ज्योत सतत तेवत असते आणि ती ज्योत आपल्याला स्फुरण देत असते. आपल्याला चांगली कार्य करण्यासाठी भाग पाडत असते. तर ह्या ज्योतीचं तुम्ही निरीक्षण करा. विशोकावा ज्योतिष्मती, आपल्या हृदयात असणाऱ्या दिव्य ज्योतीचे निरीक्षण करा. पण कसं करा ते? शोक सोडून देऊन, शोक विरहित होऊन आपल्या अंतर्मनात प्रवेश करायचा असतो. त्या दिव्य ज्योतीचं चिंतन करायचं असतं, ध्यान करायचं असतं. असं केल्याने आपलं चंचल मन, शोकाकुल मन स्थिर होऊन प्रसन्न होते, मन एकाग्र होते, त्याच्या शक्ती वृद्धिंगत होतात व त्याद्वारे चित्तवृत्ती निरोध, म्हणजे योगाची जी व्याख्या आहे ती साध्य होते आणि सच्चित आनंदाची प्राप्ती होते. हा सच्चित आनंद म्हणजे काय? तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, स्वतःच्या स्वरूपात, मूळच्या रूपात, आनंदी रूपात, दुःखरहित होणं, हे जे रूप आहे त्यामध्ये आपण समाविष्ट होतो. म्हणजे पतंजलींनी सुरुवातीला मैत्री करुणा हा एक उपाय सांगितला, नंतर प्राणायामाचा उपाय सांगितला, नंतर धारणा ध्यान उपाय सांगितला आणि हा चौथा उपाय शोकरहित होऊन आपल्या हृदयातील दिव्य ज्योतीचं चिंतन करायचं. डोळे मिटून आपल्या हृदयामध्ये एक दिव्य ज्योत सतत तेवत आहे अशी कल्पना करून त्याचं चिंतन करायचं, त्याचं ध्यान करायचं. म्हणजे आपल्या मनातील इतर विचार बाजूला होऊन मन एकाग्र होतं, मन प्रसन्न होतं आणि मनाचं सामर्थ्य प्रचंड वाढतं. आता आणखीन पुढे पतंजलींनी आणखीन एक उपाय सांगितलेला आहे. तो उपाय असा आहे, वीतराग विषयम वा चित्तम. वा म्हणजे किंवा, हे आता कॉमन आहे. कारण वेगवेगळे उपाय सांगितले, हे करा किंवा ते करा. आता याच्यात काय सांगितलं त्यांनी? वीतराग विषयम वा चित्तम. आता वीतराग म्हणजे काय? वीतराग म्हणजे आसक्तीरहित, ज्याच्या काही अपेक्षा नाहीत. गरजा वेगळा, अपेक्षा वेगळा. गरजा पूर्ण करणे आपलं काम आहे. परंतु आपल्या मनात अनेक विचार येतात, अनेक गोष्टी आपल्याला हव्या-हव्याशा वाटतात. त्याची पूर्तता करणे आपल्याला शक्य नसतं. परंतु आपल्या गरजांची आपण पूर्तता करतो. वीतराग म्हणजे काय? आसक्ती सोडून द्यायची. कर्तव्य करत राहायचं, परंतु आसक्ती सोडून द्यायची. ही आसक्ती सोडून जे व्यक्ती झालेले आहेत, आपल्या पूर्वीच्या काळी अनेक संत महात्मे होऊन गेले. ते वीतरागी होते. म्हणजे त्यांना समाजाकडून काहीही अपेक्षा नव्हत्या. उलट समाजाला अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. समाजाने अनेक संतांना त्रासही दिलेले. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीबद्दल माहिती आहे. संत तुकाराम महाराजाबद्दल माहिती आहे. अनेक लोकांनी अनेक प्रकारचा त्रास दिला. परंतु त्यांनी त्यांच्या चित्ताची प्रसन्नता, एकाग्रता ढळू न देता प्रत्येकाला क्षमा केलेली आहे. आणि ही क्षमा करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात कशामुळे आलंय? तर हे जे वीतराग विषयम यांच्यापूर्वी जे होऊन गेलेले आहेत, ह्या वीतराग व्यक्तींचं स्मरण केल्यामुळे. एखादी वीतरागी, अपेक्षा विरहित, परंतु आपलं कर्तव्य कर्म करणारी जी व्यक्ती असते, त्या व्यक्तीचं सतत स्मरण केल्यामुळे सुद्धा आपलं मन प्रसन्न होतं. आता विषय थोडा अवघड आहे, परंतु समजून घ्या तुम्ही.
आपल्या घरात अनेक संतांचे फोटो लावलेले असतात. अनेक शूरवीरांचे फोटो लावलेले असतात. ते का लावलेले असतात त्याच्याबद्दल जर आपण विचार केला, तर आपल्या असं लक्षात येईल, की मानवी मन हे संस्कारक्षम असतं. त्याच्यावर सातत्याने जर एखादा चांगला संस्कार झाला, तर त्याप्रमाणे ते मन बनतं आणि ते मन शरीरालाही त्याप्रमाणे घडवतं. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचं उदाहरण. शिवाजी महाराजांच्या आईने, जिजाऊने शिवाजी महाराजांना लहानपणी अनेक शूरवीरांच्या महाभारत, रामायण मधील अनेक कथा सांगितल्या होत्या आणि त्या कथांचा संस्कार शिवाजी महाराज झाल्यामुळेच पुढे ते एवढे शूर, लढवय्या आणि अनेक चांगल्या गोष्टींचे कर्ते बनले. म्हणजे मन हे संस्कारक्षम असते. आपल्या घरात आपण असे वितरागी लोकांचे फोटो लावले, म्हणजे संत तुकाराम, रामकृष्ण परमहंस किंवा रामदास स्वामी, तर त्यांच्यात जे गुण होते ते गुण आपल्यामध्ये उतरतात. हा संस्काराचा भाग आहे. एखादी गोष्ट अनेक वेळा केली की आपोआप तसं आपलं मन घडतं. एखादा ऍथलीट असतो, सारखा प्रयत्न करत असतो पळण्याचा, सराव करण्याचा, त्याच्यावर हळूहळू संस्कार होतात आणि ते संस्कार झाल्यामुळे त्या सब्जेक्ट मध्ये, त्या टॉपिक मध्ये तो चॅम्पियन होतो. म्हणजे कुठलीही गोष्ट अनेक वेळा सातत्याने करत राहिलं की त्याला संस्कार म्हणतात. हे संस्कार मानवी मनावर झाले की आपोआपच मन संस्कारक्षम होतं आणि मन शांत होतं, स्थिर होतं, प्रसन्न होतं. पहा, आपण विठ्ठल रुक्मिणीच्या फोटोकडे जरी पाहिलं आपण, तरी आपल्याला प्रसन्न वाटतं, शांत वाटतं, आनंद होतो. अनेकांचा अनुभव आहे. काय असतं, तो फोटो फोटो निर्जीव असतो, परंतु केवळ फोटो पाहिल्यानंतर सुद्धा आपण प्रसन्न होतो. आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे. लाखो वारकरी पंढरपूरला जातात. का जातात? विठ्ठलाचं केवळ दर्शन घ्यायला. त्या दर्शनाची ओढ त्यांना लागलेली असते आणि ते दर्शन मिळाल्यावर ते प्रसन्न होतात. अनेक दिवसांचा प्रवास, शरीराला झालेला त्रास ते विसरतात आणि मन प्रसन्न होतं. म्हणजे मन हे संस्कारक्षम आहे. त्यासाठी आपल्या घरामध्ये सतत आपल्या नजरेस पडेल अशा प्रकारे आपण संतांचे फोटो लावतो, संतांच्या मूर्ती ठेवतो. त्यामुळे आपलं मन संस्कारक्षम होतं, आपलं मन शांत होतं, आपलं मन स्थिर होतं, आपलं मन प्रसन्न होतं. पहा, पतंजलींनी किती खोलवर विचार केलेले. आता हा 37व्या सूत्रातील त्यांनी सांगितलं वीतराग विषयम वा चित्तम. वीतराग विषयम म्हणजे जी विरक्त, विनासक्त, कुठलीही आसक्ती नसणारी व्यक्ती, तिचं सारखं दर्शन घडलं फोटोच्या रूपात सुद्धा, तरी आपलं मन प्रसन्न होतं. या आपल्या नेहमीच्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. आता पतंजली आणखीन एक उपाय सांगतात पुढे. काय सांगतात ते? सूत्र क्रमांक 38 मध्ये, स्वप्न निद्रा ज्ञानालंबन वा. आता स्वप्न आपल्याला सगळ्यांना माहितीये, आपण झोपेत असताना स्वप्न पडतं आपल्याला. निद्रा आणि झोप. स्वप्न निद्रा ज्ञानालंबन वा म्हणजे झोप किंवा झोपेत पडणारी स्वप्न यांच्याशी जर आपण एकरूप झालो, तरी सुद्धा आपलं मन प्रसन्न होतं. आता पहा, कशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्या दैनंदिन जीवनातील या सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक जण झोपतो, प्रत्येक जणाला कधी ना कधी स्वप्न पडलेलं असतं. याच्याद्वारे सुद्धा आपल्याला मन प्रसन्न करता येतं. आता पहिलं आपण निद्रेबद्दल पाहूया. निद्रा म्हणजे झोप. झोप ही प्रत्येकाला आवश्यक असते. वयानुसार त्याचं प्रमाण कमी अधिक असतं. लहान मुलांना अधिक झोपेची गरज असते, तरुणांना त्या मानाने कमी झोपेची गरज असते, वृद्धांना थोडीशी जास्त झोपेची गरज असते. आता ही गरज का असते? आपलं शरीर दिवसभर कार्य करून थकलेलं असतं. आपलं मन दिवसभर, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, हजारो विचारांशी एकरूप झालेलं असतं, मनही थकलेलं असतं. त्या शरीर मनाला विश्रांती मिळण्यासाठी झोप ही आवश्यक आहे. आपण पाहतो काही जणांना निद्रानाशाचा विकार असतो. निद्रानाश म्हणजे झोपच येत नाही. हा निद्रानाशाचा विकार जडल्यामुळे ते कितीही चांगलं खायले प्यायले, त्यांना कितीही सोयी सवलती
उपलब्ध असल्या तरी सुद्धा त्यांची प्रकृती बिघडते. का? तर त्यांच्या शरीराला विश्रांती नसते, मनाला विश्रांती नसते. शरीराला आणि मनाला ही विश्रांती अत्यंत आवश्यक आहे. शरीराला, मनाला ही विश्रांती झोपेद्वारे मिळाल्यामुळे, निद्रेद्वारे मिळाल्यामुळे आपोआप थकवा दूर होतो. थकवा दूर झाला की उत्साह वाढतो आणि झोपेतून उठल्यानंतर मनुष्य अधिक उत्साहाने, अधिक जोमाने कार्य करू लागतो. म्हणजे जर गाढ निद्रा असेल तर झोपेचेही प्रकार आहेत. काहींना लवकर झोप येत नाही, काहींना पडल्या पडल्या झोप येते, काहींना झोपेत वाईट स्वप्न पडतात, काहींना थोडा वेळ झोप लागते, नंतर परत झोप लागत नाही. परंतु ज्याची गाढ निद्रा आहे, चांगली झोप आहे, तो फ्रेश राहतो. तुटक तुटक झोप घेणारे दिवसभर उत्साही राहू शकत नाही. मग ही गाढ निद्रा, पूर्ण निद्रा सतत येण्यासाठी अत्यंत सोपे उपाय पतंजली सांगितले. आपण दिवसभर जर चांगली कामे केली, कुणाला निरपेक्ष भावनेने मदत केली, तर आपोआप आपल्या शरीरातील हार्मोन्स प्रॉपर पद्धतीने निर्माण होतात, आपल्याला गाढ झोप लागते. परंतु आपण जर दिवसभरात काही चुकीची कामं केली, पापकर्मे केली, तर त्याची बोचणी आपल्या मनाला सतत लागत राहते आणि ही बोचणी सतत लागल्यामुळे आपलं मन अस्थिर राहतं. आपल्याला झोप येत नाही, आपल्याला विश्रांती मिळत नाही आणि पुन्हा आपल्याला शारीरिक, मानसिक त्रास सुरू होतो. म्हणजे गाढ निद्रा हा सुद्धा मन प्रसन्न करण्याचा एक उपाय आहे. परंतु ती गाढ निद्रा मिळण्यासाठी आपल्याला दिवसभर सत्कर्मरत राहावं लागतं. सत्कर्म करत राहणं यासाठी कुठल्याही साधनांची गरज नाही. आपण केवळ विचाराद्वारे सुद्धा एखाद्याला मदत करू शकतो. एखाद्या चांगल्या भावनेद्वारे सुद्धा मदत करू शकतो. म्हणजे सत्कर्म हे प्रत्येकाला सहज शक्य आहे आणि दिवसभर जर आपण सत्कर्म केली, चुकीची कर्म केली नाहीत, तर निश्चितपणे गाढ झोप प्रत्येकाला लागते. आता आपण स्वप्नाविषयी पाहूया. स्वप्न काय आहे? स्वप्न जर आपल्याला छान स्वप्न पडलं, तर आपलं मन प्रसन्न होतं. स्वप्न छान पडलेल्या स्वप्नामध्ये आपलं मन रमून जाते आणि त्या स्वप्नाबाबतच विचार करते. त्या स्वप्नाचा मागोवा घेते आणि प्रसन्न होते. अशा प्रकारे जर चांगली स्वप्न पडली, चांगली स्वप्न पडण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे आपण सतत सत्कर्मरत राहावे. स्वप्न म्हणजे काय? मनातील जे विचार असतात त्याच्या अनुषंगाने आपल्या झोपेमध्ये सुद्धा विचार तयार होतात. ते विचार चांगले असतात आणि त्याद्वारे सुद्धा आपलं मन प्रसन्न होतं. म्हणजे पतंजलीने सांगितलेले स्वप्न निद्रा ज्ञान आलंबनं वा. म्हणजे चांगली झोप घेतल्यामुळे, चांगल्या प्रकारची स्वप्न पडल्यामुळे सुद्धा आपलं मन प्रसन्न होतं. आपला विषय लक्षात घ्या. पतंजली आपलं मन प्रसन्न ठेवण्यासाठी अनेक उपाय सांगत आहेत. एकंदर त्यांनी 7 उपाय सांगितलेले आहेत आणि त्या 7 उपायांचा आपण विचार करत आहोत, ते समजून घेत आहोत. आतापर्यंत त्यांनी स्वप्न निद्रा ज्ञानालंबन वा इथपर्यंत 6 उपाय सांगितले. आता ते शेवटचा उपाय सांगत आहेत. काय सांगतात शेवटचा उपाय? यथाभिमत ध्यानात वा. यथा म्हणजे ज्या प्रकारे, अभिमत तुम्हाला आवडेल तसे ध्यानात व्हा. त्यांनी आपल्याला एवढं स्वातंत्र्य दिलं आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीच्या विषयाचं ध्यान करा. म्हणजे आवडीच्या विषयाचं ध्यान केल्यामुळे काय होतं? मन सहसा इकडे तिकडे जात नाही आणि ते ध्यान लवकर जातं. यथाभिमत ध्यानात व्हा. यथा अभिमत, अभिमत म्हणजे आवडीचा विषय. ध्यानात तुमच्या आवडीच्या विषयाचं ध्यान करा. पतंजली सांगत नाही की तुम्ही अमुकच याचं ध्यान करा. तुमचा आवडीचा विषय. आता सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती, जगातील प्रत्येक व्यक्ती, मग ते कुणीही असो, ती श्रद्धाळू असते. कुठेतरी श्रद्धा असते. आपल्या भारतीयामध्ये ओंकार यामध्ये श्रद्धा आहे. ते ओंकाराचं ध्यान करू शकतात. ख्रिश्चन धर्मामध्ये क्रॉस आहे. क्रॉसचं ध्यान करू शकतात. आणखीन काही धर्मामध्ये स्वस्तिक आहे. स्वस्तिकचं ध्यान करू शकतात. म्हणजे जे जे विषय आपल्या आवडीचे आहेत,
त्या त्या विषयाचं ध्यान केल्यामुळे, त्या त्या विषयात मन गुंतून ठेवल्यामुळे मनाचं भरकटणं थांबतं आणि हे भरकटणं थांबल्यामुळे मन आपोआप स्थिर होतं, शांत होतं, प्रसन्न होतं, एकाग्र होतं, आनंदी होतं. हे सगळे उपाय प्रत्येकाला जमण्यासारखे आहेत. आणि पतंजली असं सांगत नाही सगळेच करा म्हणून. या 7 उपायापैकी प्रत्येक उपायात पोट प्रकार सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत, मैत्री करुणासारखे. तर कुठल्याही एका उपायाचा अवलंब करा. त्याचं आचरण करा, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. म्हणजे मग आपोआपच तुमचं मन प्रसन्न होईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपलं मन प्रसन्न असलं, की सगळं जग आपल्याला प्रसन्न वाटतं. सगळी सृष्टी प्रसन्न वाटते. पण जर आपलं मन अप्रसन्न असेल, चंचल असेल, शोकाकुल असेल, भयग्रस्त असेल, तर त्याप्रमाणे आपल्याला सर्व सृष्टी दिसते. चांगली गोष्ट सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये वाईटपणा दिसून येतो. परंतु मन जर प्रसन्न असेल, तर एखाद्या वाईट गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला चांगुलपणा पाहता येतो. अशी अनेक उदाहरणं आपण आपल्या जीवनात पाहू शकतो. म्हणजे थोडक्यात मन प्रसन्न करण्यासाठी पतंजलींनी आपल्या आवडीच्या विषयाशी एकरूप व्हायला सांगितलं. एकरूप व्हायचं म्हणजे काय करायचंय? ध्यानस्थ बसायचं डोळे मिटून. ज्या स्थितीमध्ये आपल्याला सुखकारक वाटेल. म्हणजे पद्मासनात बसलं पाहिजे असं नाही. आपण खुर्चीवर बसून सुद्धा आपल्या शरीराचं रिलॅक्सेशन करू शकतो आणि हे शरीर रिलॅक्स केल्यानंतर डोळे मिटून आपण कोणत्याही आपल्या आवडीच्या विषयावरती मन केंद्रित करायचं. आपल्या आवडीचा विषय, आपल्या आवडीची गोष्ट आपल्या मिटलेल्या डोळ्यासमोर आणायची आणि सतत त्याचाच विचार करायचा. हे केल्यामुळे सुद्धा मन प्रसन्न होतं. हे सगळे उपाय प्रत्येकाला जमण्यासारखे आहेत. आणि पतंजली योगसूत्रात सांगितल्याप्रमाणे योग हा चित्तवृत्ती निरोधा, मनावरती नियंत्रण आणणे, मनातील विचारावरती नियंत्रण आणणे, भावभावनावरती नियंत्रण आणणे, ह्या गोष्टी म्हणजेच योग आहे. आणि हा योग साध्य करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपलं मन प्रसन्न करणं आवश्यक आहे. प्रसन्न करण्यासाठी अगोदर ते स्थिर पाहिजे, शांत पाहिजे. मग एकाग्र होतं आणि आपोआपच प्रसन्न होतं. प्रत्येकाच्या अनुभवाच्या या गोष्टी आहेत. त्यामुळे मन प्रथम शांत करायचं, स्थिर करायचं, एकाग्र करायचं, नंतर प्रसन्न करायचं. या गोष्टी आपोआप घडत असतात. जसं सूर्य उगवल्यानंतर कितीही अमावस्येचा रात्रीचा काळोख जरी असला, तरी आपोआप तो काळोख अंधार दूर होऊन आपल्याला स्पष्ट दिसतं. त्याचप्रमाणे मनातील अप्रसन्नता दूर झाल्यानंतर आपोआप मन प्रसन्न होतं आणि हे मन प्रसन्न करण्यासाठी पतंजलींनी हे वेगवेगळे 7 उपाय सांगितलेले आहेत. आता हे 7 उपाय अत्यंत महत्वाचे आहेत. आपण जर शॉर्टमध्ये लिहून घेणार असाल, तर मी आपल्याला सांगतो. घ्या लिहून. पहिला उपाय शॉर्टमध्ये सांगतो. चित्त प्रसादन हेडिंग द्या आणि कंसात लिहा मन प्रसन्न करण्याचे उपाय. क्रमांक 1. तुमचा रिस्पॉन्स पाहिजे. घेता लिहून का नाही? घेताय का लिहून बालाजी सर? हो सर. मन प्रसन्न करण्याचे 7 उपाय. पहिला उपाय, सुखाशी मैत्री. दुःखी व्यक्तीबद्दल करुणाभाव. सत्कर्माविषयी आनंद. व वाईट कर्माविषयी उपेक्षा. दुसरा उपाय, प्राणायाम.
तिसरा उपाय धारणा. चौथा उपाय शोकरहित होऊन हृदयातील दिव्य ज्योतीकडे, दिव्य ज्योतीचे चिंतन करणे. शोकरहित शोकरहित होऊन हृदयातील दिव्य ज्योतीचे चिंतन करणे. पुढचा उपाय वीतरागी म्हणजेच विरक्त संतांचे ध्यान करणे. पुढचा उपाय गाढ निद्रा आणि चांगली स्वप्ने. आणि सातवा उपाय आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयाशी एकरूप होणे. आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयाशी एकरूप होणे. अशा प्रकारे पतंजलींनी मन प्रसादन किंवा चित्त प्रसादनाचे 7 वेगवेगळे उपाय आपल्याला सांगितले. आणि पुढच्या सूत्रात सूत्र क्रमांक 40 मध्ये असं केल्यामुळे कोणत्याही एका उपायाद्वारे आपलं मन प्रसन्न केल्यामुळे काय होतं ते ते 40व्या सूत्रात सांगतात. काय सांगतात ते? परमाणु परम महत्वांतोस्य वशीकारः. आता परमाणु आपल्याला माहितीये, अणु परमाणु. अणु हा खूप छोटा भाग झाला कुठल्याही पदार्थाचा, आणि त्याच्याही पेक्षा छोटा भाग न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आपल्याला माहितीये. तर परमाणु हा जो भाग आहे तो अणुपेक्षाही कितीतरी पटीने छोटा असतो. म्हणजे परमाणु म्हणजे अत्यंत छोट्यातली छोटी गोष्ट, आणि परम महत्वांतोस म्हणजे मोठ्यातली मोठी गोष्ट. परमाणु म्हणजे छोट्यातील छोटी गोष्ट आणि परमाणु म्हणजे मोठ्यातील मोठी गोष्ट. मन प्रसन्न केल्यामुळे काय होतं? परमाणु परम महत्वांतोस्य वशीकारः. या सृष्टीतील छोट्यातील छोटी गोष्ट सुद्धा वश होते आपल्याला, आणि मोठ्यातील मोठी गोष्ट सुद्धा वश होते. आता वश होते म्हणजे काय? वश होते म्हणजे त्या गोष्टीचं आपल्याला संपूर्ण ज्ञान होतं. पहा, आपण जर मन एकाग्र केलं तर समोरच्या व्यक्तीचे चेहऱ्यावरचे भाव आपल्याला कळतात. ती व्यक्ती जर रागवलेली असेल आणि आपण एकटक जर त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिले तर त्या व्यक्तीच्या मनात काय भावना आहेत हे आपल्याला ओळखता येतं. तसंच चित्त प्रसारण केलं, मन एकाग्र केलं तर या सृष्टीतील छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. वशीकारः. त्याविषयी संपूर्ण माहिती मिळते, आणि ही माहिती मिळाल्यामुळे ती गोष्ट आपल्याला वश करता येते, त्या गोष्टीवर नियंत्रण प्राप्त करता. आपल्याला माहिती आहे की वशीकरण हे सुद्धा एक शास्त्र आहे, आपल्याला त्यात खोलवर जायचं नाही. पतंजलींनी चित्त प्रसादन केल्यामुळे काय काय प्राप्त होतं हे आपल्याला या सूत्रात सांगितलेलं आहे. परमाणु परम महत्वांतोस्य वशीकारः. आता हे कसं होतं याचं आपण थोडक्यात पाहूया. पतंजलींनी चित्त प्रसादनाचे जे 7 उपाय सांगितले आहेत त्यापैकी कोणत्याही उपायाने मनाची प्रसन्नता प्राप्त केल्यानंतर आपले मन विलक्षण स्वस्थ होते, शांत होते. आपल्या मनाला कमालीची एकाग्रता प्राप्त होते, आणि अशी एकाग्रता प्राप्त झाल्यावर साधकाला
जगातील कोणत्याही गोष्टीवर ताबा, नियंत्रण प्राप्त होते. त्यालाच पतंजलींनी तिसऱ्या पादात संयम हे नाव दिलेले. तिसरा पाद आपल्याला सध्या या अभ्यासक्रमात नाहीये. ज्या ज्या गोष्टीवर योगी संयम करतो म्हणजे कॉन्सन्ट्रेट करतो, चित्त विलक्षण एकाग्र करतो, ती ती वस्तू त्याला वश होते, त्याच्या अंकित राहते, त्या वस्तूचे पूर्ण ज्ञान प्राप्त. आता पहा, मनाच्या एकाग्रतेचे परिणाम काय. आपण जर परीक्षेच्या वेळेला एकाग्रतेने अभ्यास केला तर आपल्याला सगळं लक्षात राहतं, आपलं मन स्थिर असतं, आपलं मन शांत असतं, परीक्षेमध्ये आपण त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देऊ शकतो. परंतु आपण जर मन एकाग्र न करता अभ्यास केला तर आपल्या काहीच लक्षात राहत नाही आणि परीक्षेमध्ये सुद्धा त्याप्रमाणे आपण वागतो. आता पतंजलीने सांगितलं वशीकरण, वश होते. आता हे अनेकांना यामध्ये काहीसं वेगळं वाटेल, हे शक्य नाही असं वाटेल. वर करणी पाहता ही गोष्ट अशक्य वाटते, परंतु योग हे अनुभूतीचं शास्त्र आहे. अशा प्रकारच्या एकाग्रतेची परिसीमा गाठल्यानंतर ज्या गोष्टी शक्य आहेत याची निश्चित प्रचिती येते. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आपण व्यावहारिक जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्तवृत्ती निरोध, मनावरती नियंत्रण प्राप्त करणं आहे. आणि ही गोष्ट तशी खूप अवघड आहे, परंतु चित्त प्रसादनाद्वारे आपण निश्चितपणे चित्तवृत्ती निरोध प्राप्त करू शकतो. आपले जीवन खऱ्या अर्थाने सुखी, आनंदी व निरामय करू शकतो. हे पूर्ण सत्य. मी वारंवार आपल्याला सांगत असतो, योग हे अनुभूतीचं शास्त्र आहे. केवळ ऐकून, वाचून, पाहून चालत नाही. आणि योगशास्त्राचं आचरण करायला कोणत्याही बाह्य साधनांची आवश्यकता नाही. आपलं शरीर, आपलं मन हीच साधनं आहेत. आणि पतंजलींनी त्यानुसार आपलं शरीर, आपलं मन हे प्रसन्न ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले. पतंजलींचा जो अष्टांग योग आहे त्यामध्ये तिसरा जो अंग आहे, प्रकार आहे आसनांचा, या आसनाद्वारे आपल्याला आपलं शरीर प्रसन्न ठेवता येते. आपल्या शरीरातील विविध व्याधी दूर करता येतात. प्राणायामाद्वारे आपले मन प्रसन्न करता येते. वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, परंतु त्या आपण समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करायला हवं. केवळ वाचून ऐकून कुणालाही या गोष्टी साध्य होणार नाहीत. पतंजलीने हे जे शास्त्र सांगितलेले हे 100% सत्य आहे. जसजशी आपण त्याची अनुभूती घेऊ, अनुभव घेऊ, त्याचं इम्प्लिमेंटेशन करू, आचरण करू, त्यानुसार आपल्याला त्याची प्रचिती निश्चित येणार आहे. आपल्या अभ्यासक्रमानुसार आपण हे पाहत आहोत, परंतु केवळ अभ्यास न करता अभ्यास करून त्याप्रमाणे जर आपण आचरण करायचा प्रयत्न केला, हे आचरण करणं काहीही अवघड नाही. जर आपण त्याप्रमाणे प्रयत्न केला तर पतंजलींच्या योगशास्त्रामधील प्रत्येक सूत्रातील प्रत्येक गोष्ट सत्य आहे याची आपल्याला प्रचिती येईल. आज आपण येथे थांबूया. कुणाला काही शंका असल्या अवश्य विचारा.